डॉक्टर स्टेथोस्कोप घेऊन चेक करतात आणि तुम्ही डायरेक्ट फक्त नाडी हे करून. नाडी परीक्षणामध्ये पण ठोकेच कळतात ना. आता तुमचा हात दाखवा बघा. आता आपण जेव्हा इथे हे हात ठेवतो की ह्यामधनं आपल्याला कफ, वात आणि पित्त आणि मला तुमचे हृदयाची धडधड जे ठोके असतात तेच इथे ऐकायला येतात ना. सांगा माझं काय. कायम आयुर्वेदाबद्दल थोडीशी अशी तक्रार केली जाते की आयुर्वेदात नॉनव्हेज नाही सांगितलंय. नाही, असं काही नाहीये. हे बघा, आयुर्वेद असं काही शाकाहार मांसाहार असं ठरवत नाही. आयुर्वेदात उलट असं सांगितलंय की मांसाने मांस वाढतं ना. तुम्ही जेलसी बाळगली ना, लिव्हर खराब. तुम्ही जास्त चिडचिड केलेत, हाय बीपी तुम्हाला. जर तुम्ही एखाद्याविषयी मत्सर केलात तर मधुमेह तुम्हाला. म्हणजे तुम्ही सारखं जर एखाद्याविषयी वाईटच बोललात तर तुमच्या शरीरातच ती साखर तयार इतकी होते की आता काही झालं तरी गोड बोलायचंय काय. कसं आहे, लोक गुणांना कमी बघतात. हो, पहिले ती मुलगी कशी दिसतेय, काय जाडीचे, ही कमेंट पास करणं हे पहिले असतं आणि मग त्याचा त्यांना खूप त्रास होतो आणि मग त्या नैराश्यात जातात. म्हणून पीसीओडीचा त्रास जाणवला तर लगेच ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. तर पिरियड्स नियमित होण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही स्पेसिफिक ऑप्शन आहे का? ऑनलाईन साइट्सवर त्या लिंबाच्या काड्या 6 लिंबाच्या काड्या 600 रुपयाला. आपल्याला ना कधी कधी आपलीच किंमत नसते, तसं ते आहे. लिव्हर सिरोसिस असू दे किंवा कॅन्सर असू दे, त्या पेशंटचं सराउंडिंग चांगलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये आज असे अनेक उपाय आहेत की ज्यांनी हिलिंग प्रोसेस छान होऊ शकते. जर तुम्ही मार्ग ठरवलाय, त्यावर तुम्ही ध्येय निश्चित केलंय, ते ध्येय गाठायचं ठरवलंय, तर कोणताही व्याधी बरा होऊ शकतो. सध्या 10 पैकी 4-5 जण तर असेच सापडतात, विशेषतः 18, 19, 20 वर्षात तर खूप आहेत की डिप्रेशन मध्ये मला माझा मी टाइम द्या वगैरे वगैरे. काय फॅडच निघालाय असंही म्हणू शकतो आपण. तर डिप्रेशनसाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय? आता मला डिप्रेशन आलंय, मी सिगरेट पितो. मी म्हटलं रे, तुमच्या आईला जाऊन भेटा एकदा. ती सगळ्या घराचा कारभार बघते, प्रत्येकाच्या तक्रारी तिच्या मनात, स्वतःच्याकडे तर लक्ष देत नाही. मग ती कधी सिगरेट ओढायचा विचार करते का? बरेच डॉक्टर म्हणतात की आयुर्वेद आउटडेटेड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ना काळाप्रमाणे बदल आवश्यक असतो. आयुर्वेदामध्ये पण हा बदल आपण घडवलाय. तो म्हणजे आउटडेटेड म्हणणं शक्य नाहीये. मंडळी नमस्कार. वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बरेचदा असं होतं की आपण दिवसभर काम करून थकून बागून घरी येतो, डोकं चढलेलं असतं, कामाचं टेन्शन असतं आणि जेवण झाल्यानंतर पटकन बरं वाटावं म्हणून आपण एखादी गोळी घेऊन टाकतो. 2-3 तासात बरं वाटतं, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला उठून कामाला जायचं असतं. पण या गोळीच्या या इफेक्ट सोबत येतात साईड इफेक्ट्स. गोळीचे साईड इफेक्ट्स हे फार भयंकर असतात. आपल्याला तेव्हा माहिती नसतं, कारण आपल्या डोक्यात ते नसतं. आणि साईड इफेक्ट्सचा जेव्हा मुद्दा येतो ना, तेव्हा आपल्याला बरेचदा असं अनेक जण म्हणतात की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्याने त्याचे साईड इफेक्ट्स नसतात. तर आयुर्वेदिकचे इफेक्ट्स काय, त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, आणि ॲलोपॅथीच्या गोळ्यांचे काय काय साईड इफेक्ट्स आहेत, अशा अनुषंगाने सगळ्या आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तन्वी हर्बल्सच्या सौ मानसी. डॉक्टर मानसी या मूळच्या ठाण्याच्या आहेत आणि आज आपल्यासोबत दिलखुलास गप्पा मारण्यासाठी त्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. तर मानसीजी, या गोळ्यांचे जे साईड इफेक्ट्स आहेत आपण खूप इझिली घेऊन टाकतो. ताप आला घे गोळी, डोकं दुखलं घे गोळी. तर या गोळ्यांचे, ॲलोपॅथीच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत आणि आपण त्याच्यापासून कसं स्वतःला त्या टाळल्या पाहिजे घेणं बेसिकली? आज अनेक पेशंट सतत अँटासिड घेतात. मला पित्त होतंय, सकाळी उठल्यावर मळमळत आहे, एक घेऊन टाकली रे गोळी मी. पण त्यामुळे काय होतं की जे नॅचरली तुमच्या शरीरात जे एन्झाईम्स स्त्रवायला हवेत ते स्त्रवत नाही, पहिली गोष्ट. आणि मग हळूहळू त्याचे आपल्याला साईड इफेक्ट दिसायला लागतात. कसं तर कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी जुलाब होतात आणि मग आपल्याला या गोळ्यांचे दुष्परिणाम दिसायला लागल्यावरती मग आपण आयुर्वेदाकडे जायला वळतो. सध्या ज्या पॅथीज आहेत, ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, आयुर्वेद असेल, तर तिन्हीच्या उपचार पद्धतीमध्ये नेमका काय फरक आहे? आता तिन्ही उपचार पद्धती खूप छान आहे. मी असं म्हणते की इमर्जन्सी आहे ना, तिथे आपण ॲलोपॅथी वापरतो. ॲलोपॅथी ना सिम्पटम वाईज जातं. डोकं दुखतंय ना, पेन किलर. म्हणजे तिकडे आपण कॉज पर्यंत जात नाही की आता डोकं दुखतंय ना, मग ती वेदना आपली थांबायला पाहिजे. की होमिओपॅथीमध्ये पण बऱ्याच गोष्टी खूप छान सांगितल्या आहेत की त्यांच्यामध्ये हिस्ट्री टेकिंगला खूप महत्व आहे. की ज्याच्यामध्ये ते अनेक प्रकारे लोकांना विचारतात की तुम्हाला गरम पाणी प्यायला आवडतं का, तुम्हाला थंड पाणी आवडतं का, किंवा तुम्ही अंगावर पांघरूण घेता का, ह्यावरून त्यांची ती ट्रीटमेंट ठरत असते. क्रॉनिक डिसऑर्डर्ससाठी होमिओपॅथीचा खूप काही लोकांना छान फायदा होतो. आयुर्वेदाचं घड्याळ असतं, ते जर आपण फॉलो केलं ना,
तर आपली प्रकृती उत्तम राहायला आपल्याला मदत होते. पहिले आयुर्वेदात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, की तुम्ही सकाळी किती वाजता उठता, मग तुम्ही दिवसभर कसं काय काय करता, किंवा तुमची जीभ बघून, तुमचे डोळे बघून, तुमच्या डोळ्यांचा रंग काय आहे. एक पेशंट होती, इतकं नाक गळत होतं कंटिन्युअस, थांबतच नव्हतं. 5 दिवस सर्दी झालेली. मी तिला म्हणलं काळजी करू नकोस, पोटात औषधं दिली आणि एक सोपा उपाय सांगितला. लवंग असते ना, सहाण्यावर उगाळायला सांगितली आणि सांगितलं की त्याची नाकाला तिचा लेप कर आणि सांगितलं कापराचा वास घे. संध्याकाळी मला कॉल तिचा, मॅडम मला लगेच बरं वाटलं. म्हणलं बघ तुझ्याकडेच होतं ते तुला समजून सांगण्याची. फक्त ती म्हणाली लवंग इतकी झोंबली मॅडम. माझी आजी 7वी पास होती फक्त, ती हा ऑप्शन मला कायम द्यायची. ग्रेट. डॉक्टरच होती असं म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या महिलांना हीच खूप माहिती होती ना, कारण घरगुती औषधांचा खजिनाच त्यांच्याकडे होता. आता ही जनरेशन टू जनरेशन माहिती पुढे पास ऑन व्हायला पाहिजे ना, म्हणून तो संवाद साधणं खूप महत्वाचं असतं. आता तुम्ही आयुर्वेदिक घड्याळाबद्दल बोलला, पण ज्यांचं रोजचं घड्याळ चुकीचं आहे, फॉर एक्झाम्पल आम्ही रात्री 12ला झोपणार, परत 4ला उठणार, थोडंफार काम करणार, परत झोपणार, मग 12ला उठून परत थोडंसं खाणार, तर यांनी कसं ते आयुर्वेदिक घड्याळ पाळलं पाहिजे? तर बघा, तुमच्या दिनचर्या ऋतुचर्या ह्या कॉन्स्टंट नाहीयेत. कधीही तुम्ही जेवणार आहात किंवा कधीही तुम्हाला झोपायचंय, म्हणजे काय कोणता दोष ह्याच्यातनं तुमच्या शरीरात प्रकोपित होऊ शकतो? एक तर पित्त आणि एक तर वात, बरोबर आहे. तर आता वाताला शमन करण्यासाठी सगळ्यात छान औषध काय माहितीये का, आपल्या घरातलं तेल, अभ्यंग. म्हणजे जर तुम्हाला वेळ झाला तर आंघोळीच्या आधी सगळ्या अंगाला छान तेल लावून घ्यायचंय. तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल कुठलंही वापरू शकतो. छान मसाज अंगाला करायचा आहे आणि त्यांनी वाताचं शमन होतं. हे तर तुम्ही निश्चित करू शकता. 5 मिनिटाचं काम असतं. कधी कधी ज्यांना खूप अंगदुखी आहे, मानदुखी आहे असे पेशंट पण येतात. कम्प्युटरवर सतत बघायचंय, म्हणजे स्ट्रेट मान, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होतो. मग तेव्हा मी त्यांना सांगते की अभ्यंग चिकित्सेबरोबर आपलं वातशांती तन्वीशता कॉम्बिनेशन तर देतेच, पण एक सोपा उपाय काय माहितीये का, 1 दिवस गार पाण्याचा शेक द्यायचा. म्हणजे आपली छोटीशी पाण्याची बाटली असते ना, ती फ्रीजरमध्ये ठेवायची, म्हणजे छोटी त्याचा बर्फ छान तयार होतो. आणि 1 दिवस गरम पाण्याचा शेक द्यायचा. असं रोज केल्याने 50% पेशंटमध्ये मला असं आढळलं की कुठलंही औषध न घेता त्यांचा स्पॉन्डिलायटिस बरा झाला. कारण स्पॉन्डिलायटिस का होतो, इकडचा तुमचा रक्तप्रवाह नीट नसणं किंवा आपण म्हणतो ना मणके आहेत ते आपले थोडे त्यातली गादी सरकल्यामुळे किंवा तिथली झीज झाल्यामुळे, तर पोटातली जे औषध असतं ते झीज भरून काढतं. आणि हा जो आपण शेक देतो ना, त्यामुळे आपण तिथे जे तेल लावतो ते आतपर्यंत मुरतं. ते आत जाणं महत्वाचं असते. असं लावून काही उपयोग नाही. ते आत गेलं तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्रापर्यंत पोहोचतो. म्हणजे असं सांगितलं की तुम्ही एक ब्लिंक करता ना, एक डोळा, म्हणजे आपण एकदा मिचकवल्या म्हणजे 1 मात्रा झाली. अशा जेव्हा 100 मात्रा आपण करतो तेव्हा ते रसधातूला मिळालं. रक्तला म्हणजे रक्तधातूला मिळण्यासाठी 200 वेळा करायला, तसं आपल्याला अस्थि आणि मज्जापर्यंत पोहोचायचंय. म्हणजे मिनिमम 10 मिनिट्स हे करणं आपल्या स्वतःसाठी गरजेचं आहे. हा दिनचर्येतला एक भाग दिलेला आहे. आणि एक सांगू का, हे आपल्यासाठी करायला दुसरं कोणीही येणार नाहीये. आपलं आयुष्य आपल्यासाठी असतं. आपल्याला त्रास झाला तर तो आपल्याला सहन करायचा असतो आणि म्हणून आपला फिटनेस आपली जबाबदारी आहे. सो आपल्यासाठी आपल्याला 10 मिनिटं काढायला यायलाच हवीत. कुठलंही कारण, आपल्याला एखादा मूवी बघायचा असेल तर तेव्हा कसं आपण वेळ काढतो ना, मग स्वतःसाठी नियमितपणा, ही नियमितपणाची साधनं आहे. आपण कोणतंही औषध वापरताना ना, बऱ्याच पेशंटना सवय असते, येऊन विचारतात आयुर्वेदिक औषधांचं आम्हाला सवय होईल का हो, असं विचारतात. मी त्यांना म्हणते तुम्ही जेव्हा अँटासिड रोज घेता त्याची तुम्हाला सवय नाही झालीये का, किंवा त्याचा तुम्हाला काहीतरी साईड इफेक्ट होतोय पण ह्याचा तुम्हाला कुठलाही हळद तुम्ही रोज आहारात घेताय, जिरं तुम्ही रोज वापरताय, पण अति तेथे माती असतं, हे कायम लक्षात ठेवायला हवं. हे आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला त्रास होत नाही. होमिओपॅथी आणि आयुर्वेदात एक कायम साम्य दिसतं की त्याची पण ट्रीटमेंट खूप काळ घेतल्यानंतर इफेक्ट दिसायला लागतो आणि याची पण. तर ॲलोपॅथी याच्यामधनं स्टँड आउट होते, म्हणून मे बी मला असं वाटतं की पटकन ॲलोपॅथीकडे वळतात. तर होमिओपॅथीत पण त्या साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये केमिकलच टाकून देतात, म्हणजे केमिकल असतं, पण ते ओकस आत्मे होतं ना, काही प्रमाणामध्ये कधी कधी विष सुद्धा औषध असतं. सो ते औषधासारखं योग्य मार्गदर्शनाने घेतला ना तर त्याचा साईड इफेक्ट होत नाही. पण आपण व्यवस्थित ज्ञान असणाऱ्या ठिकाणाहूनच ते घ्यायला पाहिजे. उगीच आपण वाचायचं आणि अशा दुकानात आपण स्वतःच जाऊन आणायचं असं करणं चुकीचं असतं. आज बऱ्याच जणांना अशी सवय असते कोल्ड ड्रिंक्स किंवा हे सतत, पण ते घातक आहे. आता तर उन्हाळा आलाय आणि म्हणजे त्याचा सीझन आलाय. हो,
मग कलिंगड आहेत, लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे. आम्ही पेशंटना कायम सांगतो की आता बाहेरचं वेदर बदललंय, म्हणजे शरीरातलं पण बदललंय, म्हणजे शरीरातली उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायला हवी. कारण आता आपल्या शरीरातलं पित्त आणि कफ दोन्ही प्रकोपित झालेले असतात. कारण जेवढी हीट वाढते ना, तसं काय होतं की आपल्या शरीरात अनेक स्त्रोतस आहेत, त्यातला जो कफ असतो तो वितळायला लागतो. आणि म्हणून उन्हाळ्यातली जी सर्दी असते ना, ती पटकन बरी होत नाही. कारण ह्याला कारण हे असतं. मग त्याच्यासाठी छोटे छोटे आपण उपाय केले. आता अळशी इतका महत्वाचा घटक आहे. म्हणजे मी जेव्हा आमच्याकडे ॲलर्जी कफ कोल्डसाठी पेशंट येतात, शता ज्येष्ठा वातशांती संथ कफ बरोबर अळशीचा काढा घ्यायला सांगते. साधी अळशी परतायची, त्याच्यामध्ये पाणी घालून एक कपाचं अर्धा कप पाणी करायचं. अळशी आपल्या हृदयासाठी पण चांगली आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात, हृदयाच्यासाठी चांगली, आणि प्लस कफ कमी करतं, शिंका कमी करतं, आणि आपण म्हणतो ना वारंवार आजारी पडण्याचं प्रमाणही त्यामुळे कमी होतं. पण अति नाही हा. ते लोक म्हणजे एकदा ऐकली टीप की वर्षानुवर्ष असं नाही, आठवड्यातनं एकदा गरज लागेल तेव्हा. पाऊस आल्यावरच छत्री उघडतो ना, का कायम छत्री घेऊन फिरतो आपण, नाही ना. सो जेव्हा त्रास होईल तेव्हा औषध घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही मग अशी आहाराबद्दल बोलत होता, तर कायम आयुर्वेदाबद्दल थोडीशी अशी तक्रार केली जाते की आयुर्वेदात नॉनव्हेज नाही सांगितलंय, नॉनव्हेज खाणारे त्यामुळे आयुर्वेदापासून म्हणजे बाय डिफॉल्ट तुटून जातात. आणि आता मी नॉनव्हेज खातोय म्हटल्यानंतर मला आयुर्वेदिक हे शक्यच नाही. तर खरंच असं आहे का की नॉनव्हेज नाही? असं काही नाहीये. हे बघा, आयुर्वेद असं काही शाकाहार मांसाहार असं ठरवत नाही. आयुर्वेदात उलट असं सांगितलंय की मांसाने मांस वाढतं ना, म्हणजे ज्यांना वजन वाढवायचंय त्यांना मांस सांगितलंय, अजार रस सांगितलेला आहे की त्याचं सूप घ्यायला सांगितलेलं आहे. पण आता एखादा पेशंट आहे जो पाईल्सचा पेशंट आहे, ब्लिडिंग पाईल्स आहेत, रक्त पडतंय, आणि त्यांनी हट्ट केला की आज मला नॉनव्हेज खायचं, तर चालेल का? नाही ना, त्याचा अग्नी मंद झालेला. अरे तुम्ही तुमचा अग्नी इतका चांगला तयार केला, जे खाल ते तुम्ही पचवू शकत असाल ना, जरूर नॉनव्हेज खा. कारण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, हे जे चेहऱ्यावर आपल्या सुंदर तेज दिसतं ना, त्याला कारण नाही, तुमच्याही दिसतंय, तो आपला अग्नी आहे. आपला जो अग्नी आहे अतिशय महत्वाचा आहे. आता तुमचा अग्नी चांगला आहे तुम्हाला कसं कळेल? आरशामध्ये तुमची जीभ बघा, तुमच्या जीभेवर पांढरा लेअर आहे म्हणजे तुमचा अग्नी मांद्य आहे, तुमचा अग्नी चांगला नाही. आणि ही जीभ किती दोऱ्यानी घासा, चमच्यानी घासा, तो पांढरेपणा जाणार नाही. कारण एक्झॅक्टली. आणि म्हणून मग काय करायला, तर गरम पाणी पिणं, की त्यांनी आपोआप त्या आतड्यांमध्ये जो मल वर्षोनवर्ष साठलेला असतो तो निघून जातो. आता तुम्ही म्हणालात की आपल्याला आयुर्वेदाने कसा उपयोग होऊ शकतो, मांसाहार किंवा हे, तर मांसाहार इज ऑल्सो ओके, पण प्रमाणात तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे एक पेशंटचं उदाहरण सांगते. त्यांना IBS होता. म्हणजे हा असा व्याधी आहे ना की ॲलोपॅथीकडे याच्याविषयी फारसं औषध नाही, की म्हणजे कंटाळून पेशंट आपल्याकडे येतात. 1 महिना फक्त औषध घेतल्यावर 2 किलो वजन वाढलंय, IBS मधला बी पण त्या विसरल्यात. त्या म्हणाल्या की हे काय केलंस? म्हणलं फक्त तुमचं लाईफस्टाईल बदललं. कसं असतं माहितीये का, आपल्याला ना एखादा विश्वास गेन करायला लागतो. आज मी तुम्हाला म्हणलं, आज वैचारिक किडा झाला ना आमचा विश्वास तुमच्यावर डेव्हलप, कारण तुम्ही इतकं छान समजावून सांगितलं, लोकांना एक स्टेज दिलात. तसा तो स्टेज प्रत्येकाचा मिळवायला एक वेळ यायला लागते, योग असतो. आपण म्हणतो ना की तसा तो विश्वास आपण समोरच्याला दिला ना. म्हणजे माझे सर काय म्हणायचे की मानसी, इतकं छान समजव ना, तू माती दिलीस खायला तरी त्याला वाटलं पाहिजे की मला ह्या मॅडमकडेच यायचंय, मला यांच्याकडेच बरं वाटणार आहे. आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा आपण आपल्या आईच्या कुशीत का झोपतो? कारण आपल्यासाठी आपलं मन इतकं महत्वाचं आहे ना. जे मनात आपण ठरवतो त्या गोष्टी होतात. अनेक व्याधींची निर्मिती मनातून होत असते. आज अनेक व्याधी मनातून निर्माण होतात, आणि आयुर्वेद म्हणतं की तुमचा मन आणि आत्मा एकमेकांशी कनेक्टेड आहेत. जर तुम्ही मनातनं पॉझिटिव्ह विचार केलेत, आणि मग ह्यासाठी आपली षटचक्र आली. म्हणजे आयुर्वेदामध्ये सगळं आहे, योग, आहार, हे सगळं आयुर्वेदामध्ये आहे. आपल्या आई वडिलांना आपण कायम सन्मान दिला पाहिजे. घरातनं बाहेर पडताना आई वडिलांना नमस्कार करून बाहेर पडायला हवं, की त्यांच्याकडनं ती एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी ते आपल्याला देत असतात. म्हणजे आयुर्वेदामध्ये हे सगळं आहे. हे असं काही वेगळं शास्त्र नाहीये हो, हे पूर्वीपासून चालत आलेलं आपलं रुटीन आहे. की आज जे फॉरेन कंट्रीज मध्ये लोक लिंबाच्या काड्या घेऊन दात घासतात, याच्यावर ऑनलाईन साइट्सवर त्या लिंबाच्या काड्या 6 लिंबाच्या काड्या 600 रुपयाला. आपल्याला ना कधी कधी आपलीच किंमत नसते, तसं ते आहे. जर केलं ना तर सगळं होणार आहे. आधी करा. जर तुम्ही मार्ग ठरवलाय, त्यावर तुम्ही ध्येय निश्चित केलंय, ते ध्येय गाठायचं ठरवलंय, तर कोणताही व्याधी बरा होऊ शकतो.
लिव्हर सिरोसिस असू दे किंवा कॅन्सर असू दे, त्या पेशंटचं सराउंडिंग चांगलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये आज असे अनेक उपाय आहेत की ज्यांनी हिलिंग प्रोसेस छान होऊ शकते. मनाची ताकद, तुमच्या बाजूच्यानी नाही बाई किती डेंजर व्याधी झालाय रे तुला, झालं चौकशा केल्या की त्या माणसाच्या मनाचं खच्चीकरण होतं. आता नॉनव्हेज बद्दल तुम्ही सांगितलं खावं की नाही खावं, तर आयुर्वेदात दारू प्यायला परवानगी आहे का, मद्यपान करायला परवानगी आहे का? कसं माहितीये का, मदिरा म्हणजे एक प्रकारे फर्मेंटेड असते ती, आणि त्यामुळे ती आपल्याला एक आपण म्हणतो ना नशा उसका आ जाता है, म्हणून लोक घेतात. म्हणजे बरेच पेशंट येऊन काय सांगतात, टेन्शन आल्यावर आम्ही घेतो, असं असतं त्यांचं म्हणणं. पण आयुर्वेद काय म्हणतं की तुम्ही तुमच्या मनावर काम करायचंय. टेन्शन येऊन अशा गोष्टी करणं खरं अलाउड नाहीये, पण त्यांनी औषध म्हणून कधी कधी मद्यपान सांगितलेलं आहे की सोमरस ऋतूनुसार घ्यायला सांगितलंय. पूर्वी अनेस्थेशिया नव्हता, तेव्हा लोक मदिरापान करायचे आणि मग त्याला ती इतकी बेशुद्ध तो व्हायचा की त्यावरनं ते सर्जरी सुश्रुत वगैरे करू शकायचे, असा उल्लेख आपल्याला ग्रंथांमध्ये मिळतो. पण कोणतीही गोष्ट प्रमाणात घ्यायला हवी, कारण जर ती गोष्ट तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे, म्हणजे जर लोक रोजच अल्कोहोल किंवा मद्यपान करत असतील, सर्रास चुकीचे. आयुर्वेद ह्याला कधीही परवानगी देणार नाही. तुम्ही योग्य प्रमाणात योग्य ऋतूनुसार तुमच्या वैद्यांच्या परवानगीनुसार तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजेत, असं मी म्हणते की तुम्हाला त्याचा तुमच्या शरीरावर साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे. विष पण कसं असतं माहितीये का, काही मात्रेत गेलं ना तर ते शरीराला हानी देत नाही ना, तशी ती मात्रा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगळी आहे. कधी कधी काही लोकांना एवढूशी घेऊन पण त्रास होते, तसं ते असतं. पण ऑकेजनली इट इज ओके. बट माझं पर्सनल मत असं आहे की या गोष्टींची आपल्याला आयुष्यात गरज लागली नाही पाहिजे. अनेक आपल्याकडे अशा गोष्टी आहेत की ज्याचा नशा आपल्याला व्हायला पाहिजे. ते म्हणजे देवाची भक्ती असू शकते, चित्रकला असू शकते, गायन असू शकतं. दॅट इज ओके, ते रोज करा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि औषध म्हणून मी उपयोग म्हटलं ना, तसं आयुर्वेदामध्ये आसव अरिष्ट आहेत. आता द्राक्षासव म्हणून आहे, द्राक्षासव ते घेतल्यावर पण काही जणांना असं वाटतं की इट्स लाईक म्हणजे मद्यपानासारखाच फील त्यांना येत असतो. पण मद्यपान रोज करू नका, ते घातक आहे तुमच्या लिव्हरसाठी. आणि लिव्हर, किडनी, हृदय अतिशय महत्वाचे. हे 3 बिघडल्यावर तुमचा ब्रेन काम करू शकत नाही. आणि जर तुमचं लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात झाली, फॅटी लिव्हर, सिरोसिस, मग झालं, सगळं कठीण आहे तुमचं. ब्लड काउंट डिक्रीज होतात, हिमोग्लोबिन ड्रॉप व्हायला लागतं, पायाला सूज यायला लागते, आणि मग जे तुम्हाला देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे ते तुम्ही एका चुकीमुळे बिघडवू नका, असं मला वाटतं. सध्या 10 पैकी 4-5 जण तर असेच सापडतात, विशेषतः 18, 19, 20 वर्षात तर खूप आहेत की डिप्रेशन मध्ये, मला माझा मी टाइम द्या वगैरे वगैरे, काय फॅडच निघाले असंही म्हणू शकतो आपण. तर डिप्रेशनसाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय आहेत? अनेक उपाय सांगितलेले आहेत. एक महत्वाचा उपाय सांगू तुला, ताडण सांगितलंय. ताडण म्हणजे ओरडणं. पूर्वी आपले आई वडील आपल्याला ओरडायचे की काय म्हणायचे, वेळेवरती घरी यायचं, हातपाय धुवायचे, शुभम करोती म्हणायचं, पाढे म्हणायचे. हे का होतं? घरातल्या एखाद्या व्यक्तीचा धाक का लागतो? कारण आपलं मन घाबरतं एखादी चुकीची गोष्ट करताना. आईला कळलं तर, बाबांना कळलं तर. आता हे आहे ना, हे कुठेतरी संपत चाललंय. आई ही उत्तम मैत्रीण असते आणि बाबांचा धाक असतो, किंवा अपोजिट असू शकतं. एकाचा धाक आणि एकाचं प्रेम हे मुलांवर असायला हवं की कुठलंही डिप्रेशन येणार नाही, कुठलाही सायकोलॉजिस्ट किंवा मानसोपचार तज्ञाची गरज लागणार नाही. तुमचे आई वडील हे तुमचे खूप छान फ्रेंड असतील तर आयुर्वेदामध्ये जो व्यायाम सांगितलाय ना, शरीर थकवा ना तुमचं, व्यायाम करा छान, इकडून तिकडे मस्त मॉर्निंग वॉकला जा, घाम येऊ दे तुम्हाला. जर तुम्ही व्यायाम केलात तर निगेटिव्ह विचार काय येतील? कारण व्यायाम केलात तुम्ही की शरीरात पॉझिटिव्ह हार्मोन्स स्त्रवतात, तुमचं हार्टचं पंपिंग चांगलं होतं, डिप्रेशन येणार नाही. कित्येक मुलं येऊन सांगतात मार्क कमी मिळाल्यावर 12वी मध्ये किंवा त्याच्यानंतर आता मला डिप्रेशन आलंय, मी सिगरेट पितो. मी म्हणलं अरे तुमच्या आईला जाऊन भेटा एकदा, ती सगळ्या घराचा कारभार बघते, प्रत्येकाच्या तक्रारी तिच्या मनात, स्वतःच्याकडे तर लक्ष देत नाही. मग ती कधी सिगरेट ओढायचा विचार करते का? त्यामुळे डिप्रेशन आलं ना, डी मधला डी जरी वाटला ना, मला मनात वाईट विचार येत आहेत, अँझायटी वाटते, जाऊन बोला, कोणातरीशी बोला, फक्त पहिले बोला की तुम्हाला काय मनात वाटतंय. आज आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहे आपलं, तिथे अनेक डिप्रेस पेशंट येतात, बसतात, गप्पा मारतात, ते वातावरण बघूनच खुश होतात. ते म्हणतात मॅडम आम्हाला बरं वाटलं तरी आम्ही आठवड्यातनं एकदा इथे तुम्हाला नुसतं भेटून जाणार आहोत, एक फेरी मारून गप्पा मारल्या ना तरी तुम्हाला फ्रेश वाटतं. फ्लॉवर रेमेडी म्हणजे आपण एखाद्या फुलाचा सुगंध जरी घेतला
तरी सुद्धा आपल्याला बरं वाटू शकतं. म्हणजे तो सुगंधही खूप काही सांगतो. तुम्हाला एक सांगू का, साधी शिट्टी वाजवली तरी छान वाटू शकतं, डिप्रेशन येणार नाही. म्युझिक, आता आपल्याला साधं केसरिया तेरा गाणं ऐकलं तरी कसं चैतन्य वाटतं, कारण ते म्युझिक आहे ना. मग म्युझिक ऐका. कशाला तुम्हाला कुठली व्यसनं हवीत? व्यसनं वाईट आहेत, त्याची सवय असते. कारण औषध आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणजे डिप्रेशनसाठी आयुर्वेदामध्ये खूप सुंदर उपचार आहेत. पहिले आयुर्वेद काय करतं, तुमचे धातू बलवान करतं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. जर तुमची मज्जा स्ट्रॉंग असेल ना, काहीच होऊ शकत नाही. गुरु आणि लघु असे 2 व्यक्ती असतात. तर तुम्ही स्वतःला गुरु बनवायचा प्रयत्न करा, की तुम्हाला कोणतंही टेन्शन आलं तरी म्हणा ऑल इज वेल, सगळं नीट आहे, हे मी करू शकणार. आपोआप डिप्रेशन पळून जाईल. आयुर्वेदात ते कफ, वात, पित्त वगैरे अशा ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आजपर्यंत तरी ऐकण्यातच आहेत. पण हे प्रकरण काय आहे नक्की, आणि कसं ओळखायचं आपली वृत्ती कुठली आहे, किंवा काय म्हणतात त्याला, प्रकृती कुठली? सॉरी, वृत्ती नाही, प्रकृती कुठली? कसं माहितीये का, प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकामध्ये 3ही दोष आहेत. म्हणजे आता तुम्हाला कन्सिडर केलं तर तुमच्यामध्ये वात पण आहे, पित्त पण आहे आणि कफ पण आहे. पण ओव्हरऑल तुमच्याकडे बघून आता कफ प्रकृतीची जी लोक असतात ती अतिशय सुंदर, म्हणजे गोरा रंग असतो त्यांचा व्यवस्थित. त्याच्यानंतर त्यांना भूक चांगली लागते व्यवस्थित. की पण पित्त प्रकृतीचे जे असतात ना, ते सगळ्यात गोरे असतात. त्यांना सगळ्यात अधिक भूक लागते. म्हणजे त्यांचा पेशन्स नसतो. 2 तासांनी त्यांना भूक लागणारच, म्हणजे काहीतरी खायला लागतं. उन्हामध्ये ते फिरू शकत नाहीत. उन्हात फिरल्यावर त्यांचं डोकं दुखू शकतं. किंवा पित्त प्रकृतीच्या लोकांना डोकेदुखी असते, ऍसिडिटी असते, जळजळ असते, किंवा त्यांची स्मरणशक्ती मध्यम असते. म्हणजे सगळ्यात उत्तम स्मरणशक्ती कफ प्रकृतीच्या लोकांची असते. आणि वातवाले म्हणजे अनियमित, सगळ्या वेळा अनियमित. आज आत्ता जेवतील, नंतर थोड्या भूक लागेल, पोट साफ व्हायच्या वेळा अनियमित. म्हणजे अनियमितपणा हा वाताचा गुण आहे. तसे वात प्रकृतीची लोक असतात. किंवा त्यांचा आवाज असा कर्कश असतो, बांधा अगदी कडकडीत काडीसारखे असतात. म्हणजे हातावरती सगळ्या ज्या वेन्स असतात ना, त्या त्यांच्या दिसत असतात. सो अशी वात प्रकृती असते. तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाची प्रकृती जाणून घेतली की मग आपल्याला कळतं आपल्याला काय आहार विहार करायला हवे, दिनचर्या, ऋतुचर्या, आयुर्वेदाचं घड्याळ कसं फॉलो करायचं आहे हे प्रकृतीनुसार ठरत. कफ म्हणजे आपल्या शरीरातली धारणा शक्ती असते, किंवा आपली पित्तामुळे आपल्या शरीरामध्ये पाचक शक्ती असते, म्हणजे पचन करण्याचं काम पित्त करतं. आणि वात म्हणजे आपल्या शरीरातली चैतन्य शक्ती. ह्यातलं 3ही दोष ना कंट्रोलमध्ये राहायला लागतात. कुठलाही दोष अधिक वाढून चालत नाही किंवा कमी होऊन चालत नाही. म्हणून ज्यांना म्हणजे प्रेग्नन्सीसाठी जे चान्स घेणार आहेत किंवा ज्यांना अपत्य निर्मिती सुरुवात करायची आहे, त्या पालकांना आम्ही मुद्दाम सांगतो की तुम्ही तुमच्या शरीरामधल्या त्रिदोषांवरती काम करा. शमन चिकित्सा देऊन, म्हणजे आपण तन्वीशता किंवा काही कॉम्बिनेशन देऊन, आपण जेव्हा आपण शेती करतो तेव्हा आपण पहिले काय करतो, जमिनीची पहिले मशागत करतो, तरच ते पीक चांगलं येणार आहे ना. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण असं म्हणतो. म्हणून आई वडिलांमधलं जे स्पर्म आणि एग आहे हे जर चांगलं असेल तर मग अपत्य निर्मिती खूप चांगली होते. की म्हणजे मासानुमासिक परिचर्या सांगितली, की गर्भिणीने कसा आहार विहार घ्यावं हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. म्हणजे आता बरेच वेळेला कसं होतं, एक पेशंट होती की जी, तिचे मिस्टर नेव्हीमध्ये होते आणि ती इकडे असायची. 9 महिने त्या दोघांमध्ये संबंध असायचे नाहीत, कारण ते लांब असायचे. त्यामुळे एक इन्फर्टिलिटीची केस त्यांची झालेली, की म्हणजे लग्नाला 2 वर्ष झालेली तरी मूल होत नव्हतं. नाडी परीक्षण केल्यावर आढळलं की मिस्टर आहेत त्यांच्या शरीरामध्ये कफ खूप वाढलेला होता आणि त्यामुळे काही वेळा त्यांचा स्पर्म काउंट मध्ये कमी दिसायचा रिपोर्ट्समध्ये. सो त्यांना अशी औषधं दिली बल्य, की त्यांचा धातू वाढण्यासाठी. आणि मिसेसनं असं औषध दिलं की त्यांचा थोडा लठ्ठपणा होता, की फिटनेस चांगला होऊन ते एक चांगलं बाहेर पडेल. कधी संबंध ठेवायचे, कसं काय व्यवस्थित व्हायला पाहिजे हे एक्सप्लेन केल्यावर त्यांना दिवस राहिले. फक्त बॅड लक एवढंच होतं की ते मिसकॅरेज झालं. सो म्हणजे आयुर्वेदाने सुद्धा यामध्ये रिझल्ट येतोय. उत्तरात बोललात की नाडी परीक्षण केलं, डॉक्टर स्टेथोस्कोप घेऊन चेक करतात, एवढे भरमसाठ टेस्ट करायला लावतात आणि तुम्ही डायरेक्ट फक्त नाडी हे करून. नाडी परीक्षणामध्ये पण ठोकेच कळतात ना. आता तुमचा हात दाखवा, बघा. आता आपण जेव्हा इथे हे हात ठेवतो की ह्यामधनं आपल्याला कफ, वात आणि पित्त, आणि मला तुमचे म्हणजे हृदयाची धडधड जे ठोके असतात तेच इथे ऐकायला येतात ना. सांगा माझं काय म्हणजे आता मला आता तरी तुमच्या शरीरामध्ये
कफ आणि पित्त हे वाढलेलं दिसतंय. की जनरलाइज आपण बघायला गेलं तर तुम्हाला तुमची पचनशक्ती अजून चांगली व्हायला हवी आहे. म्हणजे तुम्हाला एक जे शरीरामध्ये जडत्व आहे तुमच्या, की एक हेवीनेस, मूड स्विंग्स आहेत तुमच्यामध्ये, कधी खूप फ्रेश वाटेल, कधी कमी फ्रेश वाटेल, आणि कधी कधी आपण म्हणतो ना तसं पाय दुखणं आहे किंवा असं तुम्हाला जाणवू शकतं. सो मस्त आहे, अजून छान होऊ शकतं. काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं सांगू का, की तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम आहे. ओके. आणि तुमची सेडेंटरी जी लाईफस्टाईल झाली आहे त्याच्यामध्ये थोडे काही चेंजेस करा. की आता तुम्ही बाहेर असता तर तुम्ही ड्रायफ्रुट्स बरोबर ठेवा, आणि ड्रायफ्रुट्स खाताना ते पाण्यात भिजवून असलेले ड्रायफ्रुट्स घ्या. म्हणजे मनुका आहेत, बेदाणे आहेत, काजू, बदाम, आणि ते तुम्ही खायचे. म्हणजे तुम्हाला जेवायला उशीर झाला ना तरी एक खाऊ तो गेला पाहिजे, म्हणजे आपोआप तेज येईल. जे ओठ काळे पडलेले आहेत तर ते चांगले गुलाबी व्हायला मदत होईल. तुम्ही आता फक्त या नाडीवरून सांगितलं माझी, आणि ते ऑलमोस्ट बरोबर आहे. मला ते जडत्व जाणवतं, पचन संस्थेमध्ये गडबड जाणवते. तरी बरेच डॉक्टर म्हणतात की आयुर्वेद आउटडेटेड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ना काळाप्रमाणे बदल आवश्यक असतो. आयुर्वेदामध्ये पण हा बदल आपण घडवलाय, आणि म्हणून आपण सत्व पद्धतीची औषधं निर्माण केली. म्हणजे डोकं दुखतंय ना तर ते 5व्या मिनिटाला डोकं दुखणं थांबलं पाहिजे. किंवा ऍसिडिटी झाली आहे ना तर 1 तासांनी बरं वाटून नाही चालणार आहे, लगेच बरं वाटलं पाहिजे. ह्याकरता सत्व पद्धतीचं संशोधन करून तन्वी हर्बल्स मध्ये आपण तन्वी शत आणि टॅबलेट्स बनवतात. की आपण म्हणतो ना की गुण हा पटकन आला तरच त्याचा इफेक्ट असतो. संधी एकदाच येते ना, ती संधी जेव्हा दार टकटक करतं लगेच दार उघडायला लागतं, उशीर लागून चालत नाही. आयुर्वेदामध्ये बऱ्याच उपचार पद्धती इतक्या सुंदर सांगितलेल्या आहेत ना की जर त्या आपण फॉलो केल्या तर आपल्याला छान उपयोग त्याचा होतोच होतो. म्हणजे आउटडेटेड म्हणणं शक्य नाहीये, कारण आउटडेटेड लुक असतो ना. आता मॉडर्नायझेशन होतंय आयुर्वेदामध्ये पण. आज लीच थेरपी असेल, अनेक थेरपी सुंदररित्या चालू आहेत की ज्याचा लोकांना उत्तम फायदा होतोय. म्हणजे काळाप्रमाणे बदल मध्ये झाला नव्हता, त्यामुळे लोकांना त्याचा कंटाळा यायला लागलेला. तर आपण घर जुनं झालं की आपण तेच घर रिनोव्हेट करतो ना, तसंच हे तेच शास्त्र आहे 5000 वर्षांपूर्वीचं. त्याला फक्त आपण वेगळ्या पद्धतीने सांगतोय. आता घास असा घेतला काय, असा घेतला काय, शास्त्र तेच आहे, फक्त लुक चेंज केला. आपण आपला कसा करतो तसा. ॲलोपॅथीनी बरा नाही झाला आजार, पण आयुर्वेदाने बरा झाला, असं कुठलं तुमच्याकडे उदाहरण आहे की? अनेक पेशंट आहेत असे आपले, की एक आजोबा होते, त्यांना पार्किन्सन्सचा कंप होता. तर त्यांचा तो कंप कमी होत नव्हता. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं की हा कंप कमी होणार नाही, कायम औषधं घ्यायलाच लागतील, अजून तो कंप वाढू नये म्हणून. पण जेव्हा आपली औषधं आयुर्वेदाची त्यांना आपण सुरू केली हर्बल, तेव्हा त्यांना ती औषधं वापरून हळूहळू कंप तर पूर्ण थांबलाच, पण ते 80 वर्षापर्यंत निरोगी आरोग्य जगू शकले. गाडी सुद्धा ते चालवायचे. पार्किन्सनचा पेशंट असतो ना, हातात कब्बशी जरी पकडली हात हलायला लागतात, किंवा चालताना त्यांना असं पडल्यासारखी भावना येते. तर ते डोपामाइन जे असतं ते कमी झाल्यामुळे असतं ना. तर आयुर्वेदामध्ये पण अशी औषधं आहेत की ज्याचंच कॉम्बिनेशन आपण तन्वी हर्बल्सच्या काही औषधांमध्ये घेतलंय, तन्वी शता असेल, शतजीवंती असेल, की ते कॉम्बिनेशन वापरून ते हार्मोन्स सारखं ते ऍक्ट करतं, कॉपी, की ते हार्मोन्स सारखं तिथे ते प्रभाव निर्माण करतो, आणि त्यामुळे मग तो कंप कमी होतो. तेलाची साथ आपण देतो की उत्तम तेल हे वातशामक असल्यामुळे त्यांनी कंप कमी होतो. पाईल्सचे पेशंट की ज्यांना ऑपरेशन शिवाय पर्यायच नसतो, ब्लिडिंग पाईल्स आहेत, तेव्हा फिशर आहे, म्हणजे ती जी भेग असते फिशरची, त्यातनं बराच वेळ पस बाहेर येत असतो, वेदना असते, बसताही येत नाही, ते सगळं आयुर्वेदाने ट्रीट होऊ शकतं. हेअरफॉल आहे, पिंपल्स आहेत, की ज्याच्यामध्ये हेअरफॉलसाठी लोक आयुर्वेदा वापरूनच नवीन, म्हणजे आपल्या तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर रुचा यांच्या पेशंट होत्या, 70 वर्षाच्या आजी होत्या. तन्वी शता गोरेक्सचे कॉम्बिनेशन 17व्या वर्षी केस आलेले नॅचरली. तर त्या आजी इतक्या खुश झाल्या, रुचा मॅडमने येऊन त्यांनी फोटो काढून घेतला की मला छान केस आलेत, मला खूप बरं वाटतंय. किंवा मुलांसाठी अनेक असे व्याधी आहेत, एडीएच, की अतिशय हायपर ऍक्टिव्ह ही मुलं असतात, की त्यांना म्हणजे कसं शांत बसवायचं कळत नाही, की ह्यासाठी आयुर्वेदामध्ये औषध आहे, की जिथे आपण काय म्हणतो ही तिन्ही शास्त्र आहेत ती एकत्र पुढे जात आहेत. जे आपल्यासाठी चांगलं आहे ते आपण पिक करायचंय, म्हणजे वाईट काहीच नाहीये. एवढं मी कायम सांगते की तुम्ही चांगलं बोला, चांगले विचार करा, की तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही जेलसी बाळगली ना, लिव्हर खराब. तुम्ही जास्त चिडचिड केलेत, हाय बीपी तुम्हाला. जर तुम्ही एखाद्याविषयी मत्सर केलात तर मधुमेह तुम्हाला. म्हणजे तुम्ही सारखं जर एखाद्याविषयी वाईटच बोललात तर तुमच्या शरीरातच ती साखर तयार इतकी होते की आता काही झालं तरी गोड बोलायचंय काय.
की म्हणजे तुमच्या विचारांनी तुमचं आरोग्य घडत असतं, हे कायम लक्षात ठेवायचंय. आणि आयुर्वेद हे आपलं असं प्राचीन शास्त्र आहे ना, की त्याच्यामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे आता या होत नाहीयेत, पण कायाकल्प नावाचा एक प्रकल्प सांगितलेला की ज्याच्यामध्ये आपल्या नखांपासून दातांपासून सगळं रिज्युनेट परत होऊ शकतं. कायम तरुण राहण्यासाठी रसायन चिकित्सा सांगितलेली आहे, म्हणजे रसायन औषधी सांगितली आहेत. आज शतावरी म्हणजे आपलं जे तन्वीशत आहे इथचं रसायन त्यांनी ना असं प्रमाण दिलंय की एक 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 असं वाढवत तो डोस द्यायचा असतो. ही च्यवनप्राश किंवा आपलं तन्वीप्राश हे सगळे रसायन चिकित्सा आहेत. पण स्वतःहून काही करू नका, वैद्यांना जवळच्या भेटा. आपल्या तन्वी क्लिनिकमध्ये तुम्ही येऊ शकता, ठाणे दादरला आहे, की जिथे मार्गदर्शन घेऊन तुम्ही ते औषध घ्या. रसायन चिकित्सा खूप फरक पडतो. केस मुळातनं काळे येऊ शकतात, सुरकुत्या चेहऱ्यावर येऊ नये म्हणून काय करायचं. प्लॅस्टिक सर्जरीची गरजच नाही लागली पाहिजे ना, की नॅचरलीच ते मेंटेन करता आलं पाहिजे. आयुर्वेदात अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे पंचकर्म आणि शरीर शुद्धी. आयुर्वेद हा शब्द ऐकल्यानंतर ते ओघाने येतच. माझे आजोबा पण सांगायचे की वर्षातून एकदा तरी केलं पाहिजे. मी तर आजपर्यंत नाही केलेली. तर ते नक्की कसं करतात, ते असतं काय, आणि कुठल्या वयोगटापासूनच्या लोकांनी ते केलं पाहिजे? पंचकर्म म्हणजे काय की 5 प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. आणि त्याचं पूर्वकर्म असतं म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. की स्नेहनामध्ये कसं असतं, कधी कधी आपण पोटात तूप घ्यायला देतो 7 दिवस, किंवा आपण बॉडी मसाज करून तेल लावतो आणि त्याच्यानंतर आपण स्टीम देतो. म्हणजे मगाशी मी जसं समजवलं ते आतपर्यंत जायला पाहिजे ना, मसल्स पर्यंत सगळीकडे ते पोचायला पाहिजे. आणि आपण जो मसाज करतो त्यांनी आपण काय करतो की जे दोष पायामध्ये हातामध्ये सगळे जे साठलेत ना ते असे 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 मसाज करून ते आपण कोष्ठामध्ये घेऊन येतो. कारण आपण जे पंचकर्म करणार आहोत, म्हणजे वमन असेल तरी पण ते कोष्ठातनच कफ बाहेर येणार आहे, किंवा जे आतमध्ये रूटमध्ये साजलेले ते बाहेर आहे, किंवा विरेचन असेल म्हणजे जे पित्त आहे ते म्हणजे संडास वाटे बाहेर जाणार आहे, किंवा बस्ती असेल, किंवा नस्य असेल, किंवा रक्तमुक्षण असेल. रक्तमुक्षणीचं बेस्ट ट्रीटमेंट म्हणजे लगेच पित्त कमी करतो. हा म्हणजे सोप्या शब्दात आता रक्तमुक्षण मध्ये आपण काय करतो, म्हणजे पूर्वकर्म झाल्यावर आपण कधी कधी निडलनी पण करतो की एक 5 ml किंवा असं थोडंसं रक्त, अशुद्ध रक्त बाहेर काढतो त्यातनं, किंवा जळू लावतो. म्हणजे जळवा असतात त्या अशुद्ध रक्त सेवन करतात की त्यातनं आपोआप तिथली सूज कमी होते, वेदना कमी होते. आता विरेचनामध्ये काय होतं, ज्यांचं पित्त वाढलेलं आहे ना, म्हणजे शरद ऋतूमध्ये पित्त वाढतं तेव्हा विरेचन, म्हणजे कफ ऋतू, वमन कधी सांगितलंय वसंत ऋतूमध्ये, की शरीरामध्ये क्षय प्रकोप प्रशम असं होतच असतं. म्हणजे काही दोष वाढतात, काही दोष कमी होतात, आणि काही खूप एक्सिडने वाढतात. आता आपण दूध ठेवतो गॅसवर, थोडं वर आलं म्हणजे क्षय झाला, मग अगदीच गॅसवर उतू गेलं म्हणजे प्रकोप झाला. मग आता तो प्रकोप झाल्यावर कुठे जाणार, तर जिथे खड्डा आहे तिथेच ते दूध साठणार ना, म्हणजे खवैगुण्य. म्हणजे जिथे जिथे व्याधी, आता मी कुठे व्याधी करू, चला याच्या इथे जागा आहे, इथे हा पार्ट विकेल. म्हणजे आपण एवढ्या एखादं ऑफिस चालवायचं म्हटल्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात ना, पण मास्टर माइंड आपल्याकडे तसा ब्रेन आहे. मग या सगळ्या संस्था आहेत, आपली ऑफिसेस आहेत, ही सगळी क्लीन राहावीत म्हणून मी पंचकर्म आहे. आणि आयुर्वेद खरंच असं म्हणतं की तुम्ही वर्षातनं एकदा तरी हे का करा, डिटॉक्सिफिकेट होण्यासाठी. आणि ह्याच्यासाठीच आपण तन्वी नवतेज कर्म सुरू केलं, की लोकांना भीती वाटायला लागलेली, कारण ह्याचाही काही ठिकाणी व्यवसाय होतो ना, की हे चुकीच्या पद्धतीने पण सांगितलं जातं, त्याचा त्रासही होऊ शकतो, म्हणजे कधी कधी ब्लिडिंग पण त्यातनं होऊ शकतं. म्हणून लक्षपूर्वक योग्य उत्तम वैद्याच्या हाताखालीच या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे कोणी घ्यायचं कोणी नाही घ्यायचं हे पण सांगितलंय, लिमिटेशन सांगितलेले आहे की आता गर्भिणी व्यक्तीने हे करू नये, वृद्ध व्यक्तीने करू नये, अति बारीक व्यक्तीने करू नये, की ज्यांना आता डोळे आले त्यांनी करू नये, असं काही काही सांगितलेलं आहे. नीट अभ्यासपूर्वक ते करायला हवं. तर मी लोकांना काय सांगते, जर तुमची वात प्रकृती आहे तर पुरणपोळी तुपाबरोबर खा, जर तुमची पित्त प्रकृती आहे तर पुरणपोळी दुधाबरोबर खा. म्हणजे सण आहे म्हटल्यावर त्या गोष्टी खायला पाहिजेत, म्हणजे त्याचा शरीरावर त्रास होऊन चालणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही काय बरोबर घेता हेही महत्वाचं आहे. म्हणजे औषध देताना लोणी देतो, आता पाईल्सचा पेशंट असेल तर केशर औषध आहे, केशर साखर आणि लोणी असं एकत्र करून देतो की ब्लिडिंग पाईल्स कमी होतात. तर तेव्हा लोणी काम करतं, कारण ते आतपर्यंत पोहोचतं. एखादा पेशंट आहे की ज्याला अतिशय खोकला झालाय, तेव्हा आपण तन्वी ज्येष्ठा त्याला मधाबरोबर देतो, कारण मधामुळे कफ कमी होत असतो. सो अनुपान खूप काम करतं. एखाद्या गोष्टीचा अनुभव आपल्याला येतो बघा ना, आपण पण उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत किंवा वाळ्याचं सरबत का घेतो, कारण ते घेतल्यावर आपल्याला रिलॅक्स वाटतं. पण थंडीमध्ये काय घेतो, चहा किंवा कॉफी घेतो, पण तेही प्रमाणात.
अनेक आजारांवर आता आपण चर्चा केली, पण सध्या एक जागतिक समस्या होती ती म्हणजे मुलींच्या समस्या, म्हणजे पीसीओडी असेल, पिरियड्स अनियमित येणं असेल. हो. तर पिरियड्स नियमित होण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही स्पेसिफिक ऑप्शन आहे का? आज बऱ्याच मुलींना पिरियड्स वेळेवर येतच नाहीत. म्हणजे 2-3 महिने किंवा 6 महिने पिरियड्स आले नाहीत ना तर एकदम रिलॅक्स असतात. म्हणजे त्यांची आया त्यांना घेऊन येतात आणि आम्हाला सांगतात की मॅडम बघा हिला पिरियड्स येतच नाहीयेत, आलेच नाहीयेत, फक्त काही म्हणजे केमिकल औषध घेतलं की त्या महिन्यापुरती हिला पाळी येते, मग पाळी येत नाही. मग हे एक मोठी समस्या का आहे? कारण गर्भाशय स्त्रीचं अतिशय महत्वाचं आहे. कारण पुढे ती मातृत्वाकडे जाणार असते आणि जर आत्ता पाळी नीट यावी म्हणून अशा केमिकल युक्त गोळ्या ती घेत राहिली तर हे पुढे सेकंडरी इन्फर्टिलिटी होऊ शकतं. म्हणजे मातृत्वाकरता धोका निर्माण होतो. तिच्या शरीराला त्रास होणार आहे ना शेवटी त्याचा. मग नॅचरल आणि नैसर्गिक उपचारांनी हे जर ट्रीट होत असेल तर ते आपण का नाही करायचं? आता पीसीओडी मध्ये कसं होतं, हार्मोन्सचा गेम आहे. एस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन हे जे आपल्या शरीरात महत्वाचे हार्मोन्स आहेत त्यांच्या पातळींमध्ये बदल झाले की कसं होतं की ते एग्ज असतात ना, जे ते कधी कधी पटकन रिलीज केले जातात ओव्हरीज कडनं. म्हणजे जो स्त्रीच्या म्हणजे जिथे अंडी स्टोअर केली जातात तर तिथनं काय होतं, खूप एग, म्हणजे आपण जर USG बघितला तर अशी माळ दिसते. म्हणजे फोटोमध्ये असं दिसतं की छोटे 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 एग्स असे आहेत. तर हे ट्रीट करता येऊ शकतं का? नाही येणार? येणार. तर त्यांचं नाडी परीक्षण केल्यावर पहिले बघायला लागतं की यांचं अतिरिक्त वजन वाढलंय का, एक ते दिसतं. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये खूप ना मूड स्विंग्स असतात. हेअरफॉल इतका असतो या पीसीओडीच्या पेशंट्समध्ये की कंगवा फिरवला की केस खूप, म्हणजे त्यांना असं वाटतं टक्कल पडणारे की काय आपल्याला, एवढे त्यांचे केस जात असतात. त्याच्यानंतर दाढी मिशा येणं, अनवॉन्टेड हेअर्स, म्हणजे चिनवर किंवा लव असतेच ना मुलींना, पण ते जास्त उठून दिसतात, तर ते पीसीओडी मध्ये असतं. मग ह्या सगळ्याचा त्यांच्यावर मानसिकरित्या खूप परिणाम होत असतो, स्ट्रेस येत असतो आणि लठ्ठपणा याच्यात खूप येतो. त्यामुळे आपल्याकडे कसं आहे, लोक गुणांना कमी बघतात. हो, पहिले ती मुलगी कशी दिसतेय, काय जाडीचे, ही कमेंट पास करणं हे पहिले असतं आणि मग त्याचा त्यांना खूप त्रास होतो आणि मग त्या नैराश्यात जातात. म्हणून पीसीओडीचा त्रास जाणवला तर लगेच ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. आपण तन्वीशता, स्वीट स्लिम, तन्वी ज्येष्ठा, तन्वी त्रिफळा असं जे आपलं कॉम्बिनेशन आहे ते पेशंटना गरम पाण्याबरोबर घ्यायला देतो आणि त्याच्याबरोबर आपलं तन्वी तिला नावाचं औषध आहे ते रात्री पोटात घ्यायला देतो. पाळी वेळेवर येतेच. म्हणजे लोक मेसेज करून कळवतात की मॅडम 6 महिने झाले माझी पाळी चुकली नाही, मला वेळेवर येते. म्हणजे एक मोठं टेन्शन त्यांचा रिलीज होतं की पीसीओडी ही समस्या आपण करून ठेवली आहे. जर आपण नैसर्गिकरित्या त्याच्यावर उपचार आहेत आपल्याला कळलं तर सगळ्या मुली ते करतील ना. आज नॅचरली मगाशी मी जसं म्हटलं तसं जिऱ्याचं पाणी आहे, धन्याचं पाणी आहे, हे आपण घेऊ शकतो. किंवा आपण जर पोटाला काही आपण लेप लावायला देतो की एग वेळेवर फर्टिलाइज होण्यासाठी, किंवा आपण म्हणतो ना शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी आपण पोटावर लेप लावायला देतो, किंवा तेलाचा काही मसाज असतो. साधं तेवढं जरी केलं ना तरी पीसीओडी ट्रीट होऊ शकतं. पण काही वेळ द्यायला पाहिजे. आज आपण झाड लावलंय आणि लगेच झाड आलंय असं होत नाही ना. थोडासा पेशन्स, थोडीशी साधना या सगळ्या गोष्टीत लागते. आज पीसीओडीच्या त्रासावरनं एक गोष्ट लक्षात येते की आज काही वेळा बघा ना, काही ग्रंथ आहेत की जे आपण म्हणतो की महिलांनी वाचू नये, ते ह्याच कारणासाठी, गायत्री मंत्र, की त्यांच्यामध्ये गुरुचरित्र. एक्झॅक्टली. का? कारण त्यांच्यामध्ये खूप वेगळी उष्णता त्यांनी निर्माण होते. म्हणून म्हणायचं नाहीये, स्त्रियांनी न म्हणण्यामागे कारण आहेत, पण त्यांनी नामस्मरण करायला हरकत नाही की ज्यामुळे त्यांची षटचक्र ओपन होतात. आणि मेडिटेशनमुळे काय होतं की हार्मोन्स, पिट्युटरी ग्लँड याच्यावरती एक जे आपल्याला म्हणतो ना की मास्टर एंडोक्राइन ग्लँड ती आहे, तर तिने नीट हार्मोन्स स्त्रवले तर मग सगळे हार्मोन्स छान काम करतात. पीसीओडीचा त्रास होणार नाही. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हे सेम वाटतात पण थोडे थोडे वेगवेगळे आहेत. आता काही जणींना प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असतो, PMS म्हणतात, की म्हणजे पाळीच्या आधी म्हणजे पायात गोळे येतात, कंबर दुखते, डोकं दुखतं, उलट्या होतात, एवढं पोट दुखतं की त्यांना सहन होत नाही, गडाबडा असं लोळायला लागतं. मग हे सगळं हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे सगळं कव्हरअप होऊ शकतं. आता काही स्त्री आहेत त्यांना पाळीच्या वेळी काहीच त्रास होत नाही, मस्त त्या बाहेर फिरू शकतात, फिट असतात. का? कारण त्या स्वतःची दिनचर्या, ऋतुचर्या फॉलो करत असतात. आपण कोणाला विचारायला जात नाही ना की तुम्ही काय करताय. तर प्रत्येक स्त्रीने ही तिची काळजी घ्यायला पाहिजे. कारण
स्त्री ही आदिशक्ती आहे, तिच्यातनं एक नवीन जीव निर्माण होत असतो. आणि जर तिने ते सगळं फॉलो केलं तर पुढची जनरेशन पण उत्तम तयार होणार आहे. आणि म्हणून या बीजांची काळजी घेणं म्हणजे PCODला वेळेत ट्रीट करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आता PCODच्या मुली असतात, त्यांच्या पायांना सूज असते कधी कधी. मग मी त्यांना सांगते की तुम्ही स्विमिंग पूल जवळ असेल तिथे चालायला जा, चालायचा व्यायाम करा. चालणं पाण्यामध्ये हा इतका मोठा व्यायाम आहे की व्हेरिकोज वेन्सवर त्याच्यानी छान फायदा होतो. लठ्ठपणा म्हणजे पायामधले जे मसल स्ट्रॉंग होतात, आपोआप शरीरातली उष्णता कमी होते. खूप मोठा छान व्यायाम आहे. किंवा मी त्यांना अजून एक उपाय सांगते, म्हणजे पोटावर झोपायचं आणि टोळासन म्हणजे असं वर बेंड व्हायचं. त्यांनी सुद्धा त्यांच्या आपोआप हार्मोन्स म्हणजे वर असं झुकल्यामुळे काय होतं, जे हार्मोन्स म्हणजे आता जे थायरॉइडचे हार्मोन्स जे बिघडलेले असतात ना, असं आपण जस्ट मान केल्यामुळे ते आपोआप रेग्युलराइज्ड होत असतात. म्हणजे त्या आसनामुळे पवन मुक्तासन आहे किंवा बटरफ्लाय आसन आहे की ज्यामुळे आपला पेल्विक फ्लोर टाईट होणं महत्वाचं आहे. की आज मेनोपॉझल पिरियड जो असतो म्हणजे PCOD नंतर येतो मेनोपॉझल पिरियड की आफ्टर 40 तो स्टार्ट होऊ शकतो. मग तेव्हा महिलांमध्ये डिप्रेशन येणं किंवा हार्मोन्स कमी झाल्यामुळे हा त्यांना त्रास होत असतो. तेव्हा त्यांना एक मेजर प्रॉब्लेम जाणवतो, तो म्हणजे युरिन लिकेज. म्हणजे खोकलं शिंकलं तरी लघवी बाहेर येते. तर ह्याच्यासाठी तुमचे पेल्विक फ्लोअरचे मसल आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे, दिनचर्येतला भाग व्यायाम. म्हणजे PCOD PCOS किंवा मेनोपॉझल या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम करतो तुमचं आहार, तुमचा व्यायाम आणि आपण कसं लाईफस्टाईल आपली आहे. म्हणजे मी असं म्हणते कोणत्याही औषधाशिवाय आपण जगू शकतो जर आपण ह्या सगळ्या गोष्टी नियमित फॉलो केल्या तर. काही मुली पिरियड्स डिले होण्याच्या गोळ्या घेतात बरेचदा आणि त्यांनाही माहित असतं की हे योग्य नाहीये, पण कधी कधी गरज असते, फिरायला जायचं असतं, कधी कधी इव्हेंट्स असतात काही किंवा काही धार्मिक कार्यक्रम असतील, तर त्याचा किती इफेक्ट होतो या सगळ्या गोष्टी होतो इफेक्ट. किंवा आयुर्वेदानी काही दिलेत का ऑप्शन त्याच्यामध्ये पिरियड्स डिले? खरं म्हटलं तर आयुर्वेद असं सांगत नाही, कारण ही नॅचरल प्रोसेस आहे ना. पाळी येणं हे थांबवणंच चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे आयुर्वेद काय सांगतं, त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या गोष्टी ऍडजस्ट करा, ह्याला तुम्ही काही ऍडजस्ट करायला जाऊ नका. पण कधी कधी कसं असतं, परीक्षा आल्या, टेन्शन घेतलं की आपोआप पाळी पुढे जाते, म्हणजे तेव्हा नॅचरली ती जाते. सो आपण असं करू शकतो की आपल्याला जायचं असेल तर आपण मनाने ठरवलं की थोडी पुढे आपोआप त्या गोष्टी होतात. किंवा आपण म्हणतो ना, ह्या गोळ्या घेऊन काय होऊ शकतं, तर हे होतं की मेनोरेजिया म्हणजे अतिशय अंगावर न जाणं, डिस्मेनोरिया म्हणजे त्याच्यामध्ये पेनफुल पिरियड्स हे होऊ शकतं, किंवा क्लॉट्स असणं, पुढे फायब्रॉइड्स निर्माण होणं, हे सगळं या गोळ्यांनी होऊ शकतं. म्हणजे आपण मगाशी विषय घेतलेलाच की या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स त्यांनी बघावेत आणि मग त्या मुली स्वतःहूनच घेणार नाहीत ह्या गोळ्या. पण कधीतरी अगदीच गरजेचं आहे, घेतलं, काही इमर्जन्सी आहे तर इट्स ओके, पण जनरली या गोळ्या घेऊन न येत. मला काही शॉर्ट आणि क्रिस्प टिप पाहिजेत की आयुर्वेदातल्या या गोष्टी पाळा आणि निरोगी आयुष्य जगा. सगळ्यात महत्वाचं, जसं आयुर्वेद म्हणतं तसं आयुर्वेदाचं घड्याळ फॉलो करा. तुम्ही स्वतःच्या प्रकृतीनुसार लक्षात घ्या की तुम्हाला काय करायला हवंय. सगळ्यात पहिलं, विरुद्ध अन्न सेवन करू नका. म्हणजे ज्या गोष्टी विरुद्ध अन्न सांगितल्या, दूध फळ किंवा दूध पोळी एकत्र घेऊ नका, त्यांचा संयोग चुकीचा असतो. दुसरी गोष्ट, वेग धारण करू नका. म्हणजे तुम्हाला शिंक आली, शिंका, लघवीला जायचंय त्यावेळी जा, वेग धारण करू नका, त्यांनी अनेक व्याधींची निर्मिती होत असते. तिसरी गोष्ट, सगळ्यात म्हणजे झोप आल्यावर झोपा. म्हणजे झोप अतिशय महत्वाची सांगितलेली आहे, निद्रा, की त्याचाही वेग तुम्ही धारण करू नका. सकाळी लवकर उठा, म्हणजे रात्री जागरण करण्यापेक्षा ब्राह्म मुहूर्तावर उठून तुम्ही कार्य करा. चौथी गोष्ट, मेडिटेशन. तुम्ही तुमच्या म्हणजे एक अशी वेळ ठेवा की मेडिटेशन रोज त्याच जागी बसायचं, त्याच वेळी करायचं आणि तेच नामस्मरण करायचं, की त्यांनी तुमची एक शक्ती तयार होते, स्वतःचा तुमचा ऑरा क्लीन होतो. चौथी गोष्ट, आहार वेळेवरच झाला पाहिजे. म्हणजे काही वेळा ठरवून ठेवा. नाश्ता म्हणजे काय, ब्रेकफास्ट. रात्रभर आपण म्हणजे झोपून उठतो ना, म्हणजे उपासाला आपण संपवतो ना, म्हणून त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. तर तो अतिशय महत्वाचा आहे, तो वेळेत करा. अनेक महिला 12 वाजता नाश्ता करतात हो, तर ते चुकीचं आहे. 8 ते 10 या वेळात तुमचा ब्रेकफास्ट व्हायलाच हवा, कारण नाही तर तुमच्या शरीरातल्या साखरेची जी पातळी आहे ना ती कमी जास्त वर खाली होऊ शकते. सो ते एक फॉलो करायचंय. त्याच्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या. इतरांसाठी करा पण स्वतःकडे लक्ष द्या. ऋतुचर्या पालन करा. प्रत्येक ऋतूनुसार ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा. प्रत्येक, आपण बघा ना आपले सण कसे,
आता होळीचा सण फाल्गुन महिन्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक सण कसा ऋतूनुसार सांगितलेला आहे. किंवा आपल्याकडे जे हळदी कुंकू चैत्रामध्ये होतं तेव्हा बरोबर कैरीचं पन्हं का असतं? कारण शरीरात वाढलेली उष्णता कमी करायला असतं. किंवा तिळगुळ आपण थंडीत का खातो? तर सगळे सण हे आपले फॉलो करा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेद आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यंग करा, की आपल्या दिवसातनं एकदा तरी तुमच्या अंगाला तेल लावणं, आठवड्यातनं एकदा. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टींचं सर्व्हिसिंग करता, अरे तुमच्या शरीराचं सर्व्हिसिंग करा. की पाणी, आणि त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय काही नाही. पाणी व्यवस्थित प्या, पाण्याचा काढा करून प्या. कधी छान मस्त पाण्यामध्ये तुम्ही लिंबू घालून लिंबू सरबत घेऊ शकता. की पाणी अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवा की तुमचं शरीर काय सिम्पटम घेतंय. की एखाद्या वेळेस एखाद्या पेशंटला असं जाणवलं की अरे माझ्या गुडघ्यातनं कटकट आवाज यायला लागतो, येस, तुम्ही नोटिफाय करा की वात वाढलाय, माझ्या हाडांची झीज होते, मला काळजी घ्यायला पाहिजे. एखाद्याचं फक्त पोटच वाढतंय, मग आपल्याला बघायला पाहिजे काय होतंय. की मेदधातू चुकीचा तयार होतोय का, मग काय चयापचय प्रक्रियेत बिघाड आहे ते बघायचं. किंवा एखाद्याची सतत डावा हात दुखतोय, डाव्या हातात मुंग्या येतात, येस वात वाढलाय, नसांचा प्रॉब्लेम आहे, मग तिथे लक्ष द्या. तुमच्या शरीराचा आवाज तुम्ही ऐकायला शिका. बस एवढ्या गोष्टी केल्या तरी आयुर्वेद तुमच्या जीवनात ठेवलात तरी तुमचं आरोग्य निरोगी राहू शकतं. आणि कधीही तुम्हाला असं वाटलं की मनातलं काही बोलायचंय किंवा एखादा प्रॉब्लेम शेअर करायचा आहे, काही त्रास आहे, तर आपल्या क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही आमच्याशी बोलू शकता. आणि आपलं जे बेस्ट टॉनिक आहे तन्वीशता, ते आम्ही प्रत्येकाला म्हणतो की तुम्ही निरोगी राहण्यासाठी रोज घ्या. आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा निरोगी राहण्याकडे कायम लक्ष द्या. क्या बात. माझ्या पण आता खूप मिथ्स क्लिअर झाल्या की ज्या आई वडिलांकडून ऐकत होतो किंवा आजकाल इंस्टाग्रामवर एखादा रील बघून आपण इन्फ्लुएन्स होतो आणि आपल्याला माहीतच नसतं आपण जे फॉलो करतोय ते योग्य आहे की नाही. तर खूप मजा आली मला गप्पा मारून. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही यात आज आलात आणि आम्हाला इतकं सजग केलं आयुर्वेदाबद्दल. मंडळी, तुम्ही पण रोजच्या दिनचर्येमध्ये आयुर्वेदाच्या अनेक गोष्टी ॲड करू शकता. आणि ज्या मिथ्स आहेत त्या आत्ता डॉक्टर मानसे यांनी भरपूर क्लिअर केल्यात. ज्या भूमीमध्ये आयुर्वेदाचा जन्म झालाय तिथेच कधी कधी असं होतं की आयुर्वेद उपेक्षित राहतंय की काय. पण जेव्हा बाहेरचे लोक पाळायला लागतात तेव्हा आपण सजग होतो. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, काही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही पण नक्की या दिनचर्येला फॉलो करा. आणि कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला गप्पा वैचारिक गप्पांमध्ये ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की कळवा. चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच आहे. हा व्हिडिओ पण आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया वैचारिक गप्पांच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आयुर्वेद फॉलो करा. खूप खूप धन्यवाद.